हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर थंडीचं वातावरण आहे, तर त्यामुळे इथे बाहेर ना उन्हामध्ये मी पालेभाज्या ज्या आहेत ना तर त्या निवडायला घेतलेल्या होत्या. भाज्या भरपूर आणलेल्या होत्या म्हणून मग त्या निवडण्यासाठी घेतल्या. तर इथे मी मेथीची भाजी निवडून घेतलेली होती आणि त्याचबरोबर आहेत ना हरभऱ्याच्या सुद्धा गड्ड्या आणलेल्या होत्या. तर त्यासुद्धा मी निवडून घेतलेल्या होत्या आणि आमच्या इथे सहसा पालेभाज्या फार खाल्ल्या जातात. त्यानंतर ना या पेपरच्या कागदामध्ये आहेत ना मी शेपूची भाजी निवडून ठेवलेली होती, जेणेकरून मग ती ना 4-5 दिवस फ्रेश राहते, अजिबात खराब होत नाही. तर दुपारी आमचं जेवणाचा बेत होता, तर त्याच्यामध्ये आम्हाला करायचं होतं पिठलं. तर त्यासाठी इथे कढईमध्ये ना मी तेल टाकलेलं होतं, त्यामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडून दिली. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरी ॲड करायची. जिरी व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. मिरच्या व्यवस्थित परतल्या की कांदा ॲड करायचा. कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर जी आहे ना तर ती ॲड करायची. त्यानंतर मग यामध्ये काय केलं, मी थोडीशी हळद टाकली आणि आपल्याला जसं पाणी हवं असेल तसं यामध्ये ॲड करायचं आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता इथे ना मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसनमध्ये पाणी टाकून व्यवस्थित ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये लम्स जे आहेत ना ते राहणार नाहीत. तर आता इथे पाण्याला आपल्या उकळीसुद्धा आलेली होती. तर हे जे मिश्रण आहे ना तर ते यामध्ये ॲड करायचं आणि सतत असं हलवत राहायचं पळीने, जेणेकरून त्याचे लम्स तयार होणार नाहीत. आणि 5 ते 10 मिनटं असं बारीक गॅसवरती आपलं जे बेसन आहे ना तर ते व्यवस्थित असं शिजून द्यायचं. तर बघा 5 ते 10 मिनिटानंतर आपलं पिठलं जे आहे ना तर ते तयार झालेलं आहे, जे की तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर दुपारच्या वेळेमध्ये ना इथे मी बाजरीचं जे दळण आहे ना तर ते करायला घेतलं आणि मग संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून तुळशीमध्ये दिवा आणि अगरबत्ती दोन्हीसुद्धा मी लावून घेतलं, जे की मी न चुकता करते. तर चलो बाय, भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.